आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा आणि गॅरंटी याबद्दल सविस्तर पाहत होतो। आता वेळ झालेली आहे या विषयावरती आम्ही विचारलेल्या प्रश्नावरती महाराष्ट्रानं दिलेला कौल पाहण्याची आणि महाराष्ट्रानं दिलेला हाच कौल पाहण्यासाठी आपण आता जाणार आहोत आपल्या पोल सेंटरला। तर आमचा प्रश्न होता, काँग्रेस पक्ष राज्य जिल्हा आणि विधानसभा मतदारसंघनिहाय जाहीरनामा देण्याच्या तयारीत, त्याचा काँग्रेसला फायदा होईल का? एकूण मत आपल्याला YouTube वरती मिळालेली आहे 40,000। होय म्हणतात 81%, नाही म्हणतात 19%। त्यानंतर X वर आलेल्या एकंदरीतच प्रतिक्रिया आपण पाहिल्या तर त्याची तुलना ही केली तर होय म्हणतात 56%, नाही म्हणतात 44%। इंस्टाग्राम वरती देखील तुम्ही पाठवलेला कौल काय सांगतोय तर हा कौल म्हणतोय होय 77%, नाही म्हणतायत 23%। नंतर फेसबुक वरती देखील तुम्ही पाठवलेला कौल जसाच्या तसा तुमच्या समोर होय म्हणतात 56%, नाही म्हणतायत 44%। युती आणि आघाडीचं बंधन मर्यादा पाळून प्रत्येक पक्ष आपापली धोरणं राखायचा प्रयत्न करतोय। प्रत्येक जण मित्र पक्षाची जमेल तेवढी काळजी घेत पुढे सरकायला प्रयत्न करताना दिसतोय आणि त्याच प्रयत्नांचा एक भाग म्हणजे काँग्रेसची गॅरंटी। गेल्या वर्षी आधी कर्नाटक विधानसभेमध्ये आणि नंतर तेलंगणामध्ये या गॅरंटीचा काँग्रेसला मोठा फायदा झाला। कर्नाटकात भाजपची सत्ता उलथवत स्पष्ट बहुमत मिळवलं तर तेलंगणामध्ये टी चंद्रशेखर राव यांना हरवत राज्य निर्मितीनंतर पहिल्यांदाच काँग्रेसनं सत्ता काबीज केली। महाराष्ट्रामध्ये अंतर्गत वादामुळे गेल्या दोन्ही विधानसभा निवडणुका काँग्रेससाठी चांगल्या नव्हत्या, मात्र या लोकसभेला मुस्लिम आणि दलितांच्या निर्णायक मतदानाचा तसंच इंडी आघाडी स्थापन केल्याचा काँग्रेसला महाराष्ट्रात सर्वाधिक फायदा झाला। लोकसभेला जशी एका खासदारावरून 13-14 खासदारांवरती ती पोहोचली, चौथ्या क्रमांकावरून पहिल्या क्रमांकावरती झेप घेतली, तशीच किमया विधानसभेलाही घडेल अशी आशा काँग्रेस नेते करत असतील। बरं, त्यात जाहीरनाम्यामध्ये दिलेल्या आश्वासनांची गॅरंटीची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।